तशी काही झालं असेल तर मी क्षमा मागतो। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा गोंधळ उडालाय। शिवसेना मुख्यालयामध्ये ठाकरे गटातील 2 पदाधिकाऱ्यांमध्ये आज बैठक सुरू असताना वादविवाद झाला। जयंत दिंडे आणि विनायक पांडे या दोघांमध्ये विधानसभेतील प्रचार धोरणावरून चकमक झाली आणि वाद इतका तापला की शिवीगाळही झाली। गोंधळ वाढताच विनायक पांडे यांनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भर बैठक सोडून बाहेर पडले। ठाकरे गट आणि मनसेचे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी आणि नेतेही या बैठकीत उपस्थित होते। बैठकीचा मुख्य उद्देश आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखणे आणि शहरातील नागरी समस्यांवर चर्चा करणे होता। परंतु या वादामुळे बैठक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि यामुळे पक्षाच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या वादाचा प्रचारावर आणि आगामी निवडणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।